गेल्या 48 तासात देशभरातील तापमान कमी होत आहे, पण हवामान खात्याच्या आत्ताच हाती आलेल्या अंदाजपत्रकानुसार मुंबईतील थंडीची लाट मात्र ओसरण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकर यावर्षीही गुलाबी थंडीची मजा अनुभवू शकणार नाही। सगळीकडे थंडी आहे। जानेवारी महिना सुरू झाला पण आमच्या मुंबईत काही थंडी नाही। फॅन लावायचा तो लावायचा। आता काय इस्त्री मधून आवाज येतोय का? ते डबडे आहे ते उचल ना तुझं। अरे हाँ, माझी साडी जाळशील। आई माणूस आहे रे खरंच। हॅलो हॅलो, हाँ विजया मॅडम बोला। काय काय जुने कपडे आहेत ना, कशासाठी हवेत? अरे वा वा वा, खरंच छान काम आहे। मलाही आवडेल, माझा हातभार लागलेला। हा हो, उद्या बुटीकला येताना घेऊन येतो ना कपडे माझे। हा घेऊन। हो. बरं ठेवतो हा फोन ठेवतो। हा हातातलं काम सोडून काय करतोय मोने तू? नाही, विजया मॅडमचा फोन आला होता, त्या जुने कपडे गोळा करतात। का भांडीवाल्याला द्यायला? नाही नाही, भांडीवाले नाही, एक संस्था आहे अशी, ते असे जुने कपडे गोळा करतात आणि फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना ते कपडे देणार आहे। तेवढ्यासाठी तू साडी इस्त्री करायची बाजूला ठेवलीस? आधी घरातली कामं करा, मग जा बाहेर त्यांची कामं करायला। फोन आला की आमच्यातला समाजसेवक जागा झाला। चल साडी इस्त्री करून घे। स्वतःच फाटकं शिवायचं सोडून हा चालला समाजसेवा करायला। विजय मॅडमच्या पूर्ण येते। मालकांना या कामात मदत करायला पाहिजे। मी आले। मग आरती करू? चल कामाला लाग। काय ताई, मी एवढं उत्साहात तुम्हाला सांगितलं मी आले म्हणून, आणि मला काय सांगता तर कामाला लाग। ए अति उत्साही, तुझ्या तोंडाचा पट्टा जरा बंद कर आणि त्या मोन्याला मदत कर जा। मालक, झाली इस्त्री, आपण बाकीची कामं नंतर करूया, तुमचे कपडे शोधूया। झाली इस्त्री करू? मी तुला नेहमी ओरडून सांगत असते, मोन्या जरा पटापट काम कर, पटापट काम कर, तो होत नाही तुझ्याच्याने। हा, आणि आता विजया मॅडमचा फोन आल्याबरोबर सगळी कामं कशी पटापट झाली तुझी? काय रे? आणि काय ग भानू, तुला कसं कळलं कपड्यांचं? ते आल्या आल्या मी ऐकलं। मालक चला ना। आवाज कर नको रे। ना आवाज चुकून आला। आवाज हाँ शोभा, साडी माझ्या कपड्यांना हात लावला असं याद राख। एवढेच कपडे मिळाले। मालक, हे घ्या, अजून एक पॅन्ट। कोणाची आहे? तुमचीच असेल, जुनी असेल कुठली तरी। नाही हो, ही माझी असणं शक्य नाही। माझी कंबर कधीच इतकी कमी नव्हती।
अगं बाई राहुलची पॅन्ट कुठे गेली? शर्ट इथे. तुम्ही राहुलची पॅन्ट आणलीत? अगं सगळीकडे शोधली, चाळभर शोधली, काही सापडलीच नाही पॅन्ट. कुठे गेली काय माहिती. नाही ग, माझ्याकडे पण नाही. अंजली, दादा 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 ही पॅन्ट आहे का? एक मिनिट, ही तर राहुलची पॅन्ट आहे दादा. तुम्हाला कुठे सापडली? ती घरात अहो काय दादा, किती वेळची शोधते मी. हा, घ्यायची तर घ्यायची, सांगून तरी घ्यायची. आणि कशाला घेतली? तुम्हाला होणार तरी आहे का ती? काय दादा तुम्ही किती शोधते, तुम्हाला कळतंय का? किती बोंबलते मी तिकडं. काय जरा आवाज हळू. माझ्या नवऱ्याशी बोलतेस तू? काय झालं काय? हा, वहिनी पॅन्ट. मग एवढं होतं ना तर माझ्या रशीवर ना कपडे वाळत नाही घालायचे, कळलं? अहो मी नाही घातली तुमच्या रशी. आता मिळाली ना पॅन्ट, गप्पच आता. अख्ख्या चाळीला काय गोळा करणारच का? पॅन्ट गेली आपली. जा आता घरी. मालक सॉरी. मी काय म्हणते, आपल्याकडे जास्त कपडे नसले तरी आपण बाकीच्यांना विचारू शकतो ना. नाही, अहो पण मदत मला करायची ना, बाकीच्या नव्हतंच कशाला त्रास. अहो मला कसं कशाला बोलताय तुम्ही? तुम्ही इतकं चांगलं काम करताय, आपण बाकीच्यांना पण सांगूया ना. म्हणजे त्यांना जर मदत करायची असेल तर ते आपल्याला करतील ना. हा, हो चांगली कल्पना आहे. हा, पण मग सुरुवात कुठून करायची? अजिबात नाही. तुझ्या या समाजसेवेत मला बिलकुल रस नाहीये. आपण सासूबाई, आपले वापरत नसलेले जुने कपडे कोणी वापरत असेल तर चांगलंच आहे ना. देणार नाही मी, सांगितलं ना. मावशी एक तर साडी द्या. एक तू माझ्या जवळ यायचं नाही, हा, सांगून ठेवते. हा, काही होऊ दे, मी मरेपर्यंत माझ्या घरातली वस्तू इकडची तिकडे होऊ देणार नाही मी, सांगून ठेवते मी. हा मावशी एक. अहो जाऊ दे, त्यांना नाही ना द्यायचे, कशाला उगाच आग्रह करायचा. नको नको आम्हाला. जवळ येऊ नको, जवळ येऊ नको माझ्या. आणि कसलं नवीन खूळ भरले रे डोक्यात तुझ्या? आणि अख्ख्या जगाला धनधर्म करायला तुला काय माझी पॅन्ट सापडली? अख्ख्या चाळीत माझीच पॅन्ट गावली का तुला? ते मालकाने नाही, मी आणली होती. रात्री चौकात खाली पडली होती. म्हटलं रात्री कुठे दार वाजवायचं, म्हणून सकाळी आणून दिली. तर तुमचं काहीतरी भलतच आहे. मालकांवर आणताय. तू होती होय भानू? सॉरी, ते आमचं जरा चुकलं. पण तुझा यो नवीन उपक्रम काय आवडलेला ना आम्हाला. बोलते बोल. सरळ सरळ तुला शेंड्या लावायचं काम करतायत गरिबांच्या नावावर. अरे पण असं का करतील ते? त्यांचा काय फायदा आहे? फायदा आहे म्हणून तर करतायत ना मोन्या. हे बघ, तुझ्याकडनं कपडे घेतील, मस्त धुतील, इस्त्री करतील आणि पॅकिंग करून ते आपलं हे ब्रिज खाली लॉटनं विकतील. हे बघ राहुल, तुला मदत करायची नसली तर करू नकोस, पण उगाच चांगलं काम करतायत त्यांना बदनाम कशाला करतोस? हे असे धंदे ना रिकाम टेकड्यांना सुचतात. नाही, पण आयडिया चांगली आहे. मी काय म्हणतो, तुमचे जुने कपडे काढा. हा, समीर, पटलं ना तुला? मग दे ना, तुझे जुने कपडे दे ना. अरे मोन्या गपे. अरे तुझी नाही, या रावल्याची आयडिया चांगली आहे असं म्हटलं मी. हा, म्हणजे असे सगळ्यांकडनं कपडे गोळा करायचे, मस्त धुवून चकाचक करून इस्त्री करून विकायचे. मी काय म्हणतो, तुमचे जुने शर्ट 30 रुपये आणि पॅन्ट 40 रुपयाला मी घेतो. ते मार्केटमध्ये विकायचा नवीन बिझनेस सुरू करतो मी. हा, असं काय बोलतोस समीर? थंडीचे दिवस आहेत, या दिवसात कित्येक गरिबांना अंगावर घालायला कपडे सुद्धा नसतात, म्हणून ती संस्था काम करते. दादा आम्ही सुद्धा गरीब आहोत, म्हणून आम्हाला कोणी एसी आणि कूलर देतं का? काय बोलतो? मालक जेवून घ्या ना. नाही हो, मला जीवावसच नाही वाटतंय. मालक थोडस खाऊन घ्या. तुम्हीच तर म्हणाला होतात ना, काय बी झालं तरी जेवणावर राग काढायचं नाही म्हणून. नाही, पण मी रागवलेलो नाहीच आहे, मला फक्त वाईट वाटतंय.
मालक मला माहितीये तुम्हाला वाईट वाटतंय, पण आपल्याकडे जे कपडे आहेत ते देऊ ना आपण. अहो नाही, मला ते कपडे द्यायला नाही म्हणाले म्हणून नाही वाईट वाटत आहे. या सगळ्या गोष्टीची सगळ्यांनी चेष्टा केली ना म्हणून मला वाईट वाटत. मालक मी असं समजू शकते. तू आईकडे जाऊन कपडे मागितलेस? हो. अरे काय करत होती तुला? हा, हे नसते उद्योग करून तुला काय मिळणार आहे? ताई, मालक हे गरीब लोकांसाठी करतायत ना. ए, तू मध्ये मध्ये बोलून आगाऊपणा करू नकोस. मोन्या, काय मिळणार आहे तुला त्यांच्यासाठी हात पसरवून? हा, अरे घरात बघ ना काय हवं नको ते. माझ्यासाठी बघ काय हवंय काय नकोय. आपलं आपल्याला जमत नाही आणि चाललंय समाजसेवा करायला. नाकात दम करून ठेवलंय तुझ्या समाजसेवेने. अरे भिकीला लागायची वेळ येईल अशाने. अहो ताई, ए, गप्प बस. मोन्या, ही सगळी तुझी नाटकं बंद कर. हे थांबायला पाहिजे, कळलं? कुठे आहेत कपडे? खबरदार या कपड्यांना हात लावशील तर. शोभा, बाहेर थंडी खूप आहे, लोकांकडे पुरेसे कपडे नसतात. काही थंडी वगैरे नाहीये. बातम्या नाही का बघितल्यास तू? हा, तू काय दिनांचा कैवारी आहेस का? हा, का देवदूत आहेस सगळ्यांना मदत करणारा? घराची जबाबदारी नीट सांभाळ आणि मग जा दुनियादारी करायला. ऐकलंस का? हो. हो हो म्हणतो हा माणूस. काय करायचं या माणसाचं? हा, खबरदार पुन्हा असलं काही केलंस तर. त्यापेक्षा ना 4 पैसे कसे जास्त मिळतील याचा विचार कर. अगं शोभे, कुणाला सांगतेस? याला कमवायची अक्कल नको का त्याला? शोभे, तू ना आज माझ्याकडे झोपायला चल. तिला झोपू दे तिकडे वरांड्या. नको ग, भानू येईल. मला ना जागा बदलली की झोप नाही लागत. नको ना शोभे, तिचा मला काहीच उपयोग नाही. मी जिवंत आहे का मेले ते सुद्धा तिला कळत नाही. तू चल ना माझ्यावर झोपायला आज. बर चल. हा चल. मोहन, हे मोहन्या. काय रे समीर? अरे कसं आहे, तुझ्या एका छोट्याशा बावळटपणामुळे ना मस्त आयडिया सांगितली मला राहुलने. अरे आता सगळ्या चाळीवर फिरून मी हे कपडे जमा केलेत माझ्या बिझनेससाठी. अरे आणि कसं आहे ना, मी पैसे देतो म्हटल्यावर सगळ्यांनी पटापट जुने कपडे काढून दिले. आता माझा हा बिझनेस कसा मस्त चालतो की नाही बघ. हे सांगाल तुम्ही इथं आलात? नाही हा, तसं नाही आहे. शोभा वहिनीच मला म्हणाल्या की आमच्या कपाडात 2-3 जुने कपडे आहेत, ते पण घेऊन जा. आणि तू पण काही जुने कपडे काढलेत म्हणाल्या. म्हणून म्हटलं पटकन जाऊन घेऊन यावे. ते भानू, ते सगळे कपडे दे आणि पैसे घे माझ्याकडून. हा समीर, म्हणजे पण आम्हाला नाही द्यायचे कपडे. ए, शोभा वहिनींचीच ऑर्डर आहे. बोलवू शोभा वहिनी ना? शोभा वहिनी. नाही, देतो देतो देतो. हा, आता कसं देतो. मालक, हो. शोभाताईने सांगितलं कपाटाला हात लावू नका, मग कशाला कपाटाला हात लावताय? हो म्हणतोय, त्याला सांगितलं. अच्छा, म्हणजे माझा धंदा होऊ नये असंच वाटतंय तुला? ठीक आहे, राहू दे. नको देऊस तुझे कपडे. काही गरज नाहीये मला, आहेत तितके पुरेसे आहेत. हा, आता इतके हलक्या होत्या, अचानक लोखंड भरल्यासारख्या काय जड झाल्या? मालक कुठे जाताय? त्याला मदत करतो. मालक कशाला? नाही उचलता येते त्याला. थांबा जरा. थांब थांब समीर, थांब थांब. काही गरज नव्हती या तुझ्या मदतीची. माझं मी केलं असतं. कळलं ना? मोठा आला मदत. मालकांना लई वाईट वाटलंय. आता त्यांच्यासाठी का होईना या सगळ्यांना ना जन्माची अद्दल घडवते.
अंथरूण घालतोय, झोपतो ना आता. अहो तुम्ही वरती झोपा ना. अहो नको, माझी नेहमीची जागा आहे, मी खाली झोपतो, मला वरती नाही झोप लागणार. अहो शोभाताई म्हातारीकडे झोपायला गेले ना, तुम्ही वरती झोपा. अहो असू दे, पण माझी नेहमीची जागा खाली आहे तिथे. मी तुमचं ऐकणारच नाही. अहो असं काय वरती झोपा तुम्ही. अहो ऐका ना मला. नाही मी ऐकणारच नाही तुमचं. थांबा 1 मिनिट. अहो असं झोपा तुम्ही, झोपा. शांतपणे झोप. बरं. छान झोपलेत मला. आता अजिबातच उठणार नाही. आता बघते सोबत आणि त्या म्हातारीकडे. बघा मायले की कशा झोपल्यात ते. आता या दोघींना दाखवते थंडी काय असते ते. बंद कर. अगं मला कुठे सांगते. हा आता मला म्हातारीला सांगू नको बाई. जरा तू उठ आणि बंद कर. अरे उठ ना, अगं थंडी वाजते, उठ नको. उठते, थांब जरा. उठला वाज. लादी म्हणजे अगदी ना बर्फ झालाय. बर्फ झालाय. मम्मा माझा बर्फ व्हायचा. अगं बाई मी नाही उतरणार. मोन्या, मोन्या फॅन बंद करे लवकर. अच्छा, अशा वेळेस मोहन बरोबर आठवतो. बसा आता कुडकुडत. ही थंडी ना आता सगळीकडे पसरव. अहो अहो उठा. सगळ्या कधी आलात? आत्ताच. आणि हे काय काय? तुम्ही एकच चादर घेऊन झोपला होता? थंडी नाही वाचली? बाहेर बर्फ पडेल की काय असं वाटत होतं. हो का? नाही मला नाही जाणवलं. कदाचित गाढ झोप लागली म्हणून असेल कदाचित. अहो दादा झोप उडवेल अशी थंडी होती. आणि काय ग भानू, तू बाहेर वरांड्यात झोपली होतीस? होय. तुला थंडी नाही वाजली? अगं खाली यायचं ना, वरांड्यात कशाला झोपायचं? शुभी, चटकीनीला कधी थंडी वाजते का? बरं आता आटपा, लवकर कामावर जा. आणि जाताना हे कपडे घेऊन जा. जुने असले तरी चांगले आहेत ते. हो दादा खरंच घेऊन जा. इथे सिमेंटच्या घरात राहून थंडीमुळे आपली ही अवस्था आहे. रस्त्यावर आणि फुटपाथवर राहण्याची काय अवस्था होत असेल. हो ना. आणि ऐका, चाळीतले सगळे ना शाल आणि स्वेटर आणायला गेलेत, ते सुद्धा घेऊन जा त्यांच्यासाठी. हा माझ्याकडे पण ना 2-4 कॉटनच्या साड्या आहेत, घेऊन जा. कॉटनच्या साड्या ना ऊब असते. हा 1 मिनिट. माझी पण साडी द्या.